जनतेचा जाहीरनामा आपण समजून घेतोय नेमके काय काय मुद्दे जनतेसाठी आलेत आणि कुठल्या मुद्द्यांवरती गेल्या काही काळामध्ये प्रचारामध्ये अधिक भर देण्यात आला। ह्या मुद्द्यांची साधक बाधक चर्चा आपण तज्ञांकडून करतोय, पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे आम्ही जसं सिटीजन्स आहेत पण नेटिझन्स सुद्धा आहेत आत्ताच्या काळामध्ये, काही कल मिळतोय का या अनुषंगाने तो आम्ही बघण्याचा प्रयत्न केला। जनतेचा जाहीरनामा यामध्ये आणि त्यात आम्हाला लक्षात आलं की वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये जे काही त्यांनी मुद्दे आणलेले त्या मुद्द्यांवरती काही लोकांची काय मदत ती आपण बघूया। पहिल्यांदा गृहनिर्माण आणि नागरीकरण याच्यावरती आपण बघितलं तर साधारणतः भाजपला साधारणतः 26%, राष्ट्रवादी काँग्रेसला 10%, शिवसेनेला 28%, काँग्रेसला 3% आणि मनसेला 30% अशा प्रकारचा कौल हा नेटिझन्सचा आहे। ही मतं नाही आहेत, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं या पक्षांना अधिकाधिक वेटेज आहे अशातला भाग नाहीये, पण नेटवरती असलेल्या इंटरनेटवरती असलेल्या अनेकांनी ज्यावेळेला त्यांचं मतप्रदर्शन केलं ते अशा प्रकारचं होतं हे आपल्याला लक्षात येते। त्या व्यतिरिक्त जर का आपण पुढचा मुद्दा जर का बघितला तर त्याच्यामध्ये पुन्हा वीज आणि पायाभूत सुविधा याच्यामध्ये जर बघितलं तर भाजपचा जो मुद्दा मगाशी आपण जे मुद्दे समोर आणले होते त्याच्यामध्ये भाजपला 25% लोकांनी सहमती दिलेली आहे, शिवसेनेला त्यांच्या धोरणाला 35% लोकांनी सहमती दिली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला 7%, काँग्रेसला 5% आणि मनसेला 28% लोकांनी जवळजवळ सहमती दिलेली आहे। या मुद्द्यांवरती अर्थातच आणखीन आपण चर्चा करणार आहोत। आणखीन एक महत्त्वाचा त्याच्यातला जो मुद्दा आहे तो उद्योग आणि रोजगार याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भाजपला 25%, शिवसेनेला 32% आणि मनसेला 29%, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला 8% आणि काँग्रेसला 3% लोकांनी सहमती दिलेली आहे त्यांच्या त्यांच्या मुद्द्यावरती। मुळात हे जे सगळे मुद्दे या पक्षांनी आणलेले आहेत त्या मुद्द्यांमध्ये ते नेमके मुद्दे काय आवडतायत किंवा नाही हाही एक मुद्दा आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा हेमंतजी तुम्हाला हा विचारायचा आहे की जसं मगाशी राजेश तांबे म्हणाले की ग्रोथ पाहिजे, इथे फरीदा लांबे आहेत किंवा अगदी प्रतिभा शिंदे आहेत, त्या एका वेगळ्याच जगातनं आत्ताच्या भाषेत जर बोलायचं झालं तर एका वेगळ्या जगामधनं त्या सगळ्या आलेल्या आहेत आणि त्यांनी त्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। हे सगळे मुद्दे अधिकाधिक क्लिष्ट बनवत आहेत हे राजकारण आणि राजकारण्यांनी वाद विवाद जे झाले त्याहीपेक्षा या मुद्द्यांवरती तुलनेने गेल्या काही निवडणुकांपेक्षा यावेळेला अधिक भर दिला असं नाही वाटत तुम्हाला? नाही, मी कुठल्या मुद्द्यावर म्हणताय तुम्ही? याच मुद्द्यांवरती म्हणजे विकासाच्या मुद्द्यांवरती राजकीय पक्षांनी अधिक भर दिलाय वादापेक्षा यावेळेच्या निवडणुकांमध्ये असं तुम्हाला वाटतं? आम्ही मला असं वाटतं की एकूण जे वेलफेअर स्टेटची जी कल्पना आहे आधी अनेक वर्ष चालत आलेली, आपल्याला माहिती असेल की अनेक वर्ष गरिबी हटाओ आम्ही करू, विषमता निर्मूलन करू, अशा प्रकारचे एक मोघम प्रकारची आश्वासनं दिली जायची। ते काही साध्य झालं नाही, पण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्या प्रकारे गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट हा मुद्दा करण्यात आला महत्त्वाचा, त्यामुळे त्याच्या भोवती संपूर्ण राजकारण फिरत आलं। आणि यावेळेस जर तुम्ही जाहीरनामे बघितले तर त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या 2 ते 3 घोषणा ज्या आहेत त्या अशा चमकदार आहेत। चमकदार लोकांच्या पुढे काहीतरी एकदम लोकांना काहीतरी वाटेल की हा सुद्धा आता मॉडर्न पक्ष आहे, तरुणांचा विचार करतोय अशा प्रकारचा। पण ओव्हरऑल जी विजन म्हणतो आपण की मला आतापर्यंतची आमच्या पॉलिसीज काय होत्या त्याचं आम्ही आत्मपरीक्षण केलं आणि आम्ही नवीन काही मांडणी करतोय, नवीन संपूर्ण की आतापर्यंत आमच्या काही चुका झाल्या त्या एक्सेप्ट करून, तसं दिसत नाही। राजीव गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी म्हटले होते की जेव्हा 100 रुपये दिल्लीतून निघतात तेव्हा ते ज्या लाभार्थी पर्यंत ते 15 रुपये पण सुद्धा पोहोचत नाही। हा तर लांबे मॅडम किंवा शिंदे मॅडम या ज्या भागामध्ये काम करतात वंचितांसाठी आणि ज्यांच्यापर्यंत या योजना ज्यांच्यासाठी आखलेल्या असतात आणि ज्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तर त्यांचा विचार एकूणच प्रशासनामध्ये होताना दिसत नाही। तर ती जी अपेक्षा आहे ती तुम्ही सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या तुमच्या चळवळीच्या माध्यमातून मांडत असतात। तर इथे तुम्ही सुद्धा तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा तुमचा जो जाहीरनामा आहे तुमच्या भागासाठीचा तो कशा पद्धतीने मांडाल? हे सगळे जाहीरनामे बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये एक सतत विचार येतो की समतोल विकासाचा मुद्दा आपण या सगळ्यांमधून मिस करतो। म्हणजे जसं ह्युमन इंडेक्समध्ये महाराष्ट्रामधले जे 12 जिल्हे आहेत त्यांच्या आणि ते देशामधल्या 250 गरीब जिल्ह्यांमध्ये मोडले जातात। मग ते त्यात काही आदिवासी आहेत आणि जालनासारखे काही जिल्हे आहेत जे बिगर आदिवासी आहेत ते सुद्धा आहेत। मग यांच्या विकासाच्या संदर्भामध्ये नेमकी काय मांडणी आहे यांची या जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये ते कुठे दिसत नाही। ऊर्जा हवी
कारण ऊर्जा केल्यानंतर शहरी मतदार खुश होतील आणि त्या सगळ्या शहरी मतदाराला त्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे आणि त्याचा टक्का वाढल्यामुळे त्याची आधी काळजी घ्यायची असंही या जाहीरनाम्यांमध्ये झालं. पण यामध्ये तुम्ही जे ग्रोथ म्हणताय राजेश तांबे, की ग्रोथ झालीच पाहिजे असं तुम्ही म्हणताय आणि ग्रोथला ऍट एनी कॉस्ट, म्हणजे तुमच्या बोलण्यात आम्हाला असा अत्यंतिक त्यातला जो आक्रमक कॅपिटलिस्ट भांडवलदारी अशा पद्धतीचा जो एक दिसतोय आवेश दिसतोय तुमच्यामध्ये, त्या आवेशामध्ये सामान्य माणसाला काही जागा आहे किंवा नाही? असं नाही मंदार साहेब, माझं म्हणणं हे की ग्रोथमध्ये जे तुम्ही म्हणाला, तुम्ही अगर हे बघितलं असेल 10 वर्ष पहिले आपण पंजाबमध्ये जो टेररिझम बघितला तेव्हा तिथे ग्रोथ नव्हती, इंडस्ट्री नव्हती, तर तुम्ही बघायला मुलांनी यंग पोरांनी बंदुकी घेतल्या, त्याच्यामध्ये काही नाही झालं, अगेन सायकल चेंज झाली आणि तुम्ही बघितलं की सगळं काम अँड क्वाईट झाली. 125 कोटीची पॉप्युलेशन आहे आपली, ज्याच्यामध्ये जसं डेमोग्राफिक डिव्हिडंड सर्वात जास्त आपल्याकडे यूथ आहे. अगर त्यांना कामं नाही दिली, एम्प्लॉयमेंट नाही जनरेट झाली, ग्रोथ म्हणजे व्हॉट आय एम टॉकिंग इज एम्प्लॉयमेंट. अगर तुम्ही त्यांना एम्प्लॉयमेंट नाही दिली तर अल्टिमेटली ते कशावरती जातील? गुंडागर्दीवर जातील, खंडणी करतील. तर अल्टिमेटली हे आपल्याला पाहिजे का? वी हॅव अ पॉप्युलेशन ऑफ 125 crores, जो आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपण त्यांना एज्युकेट करा, त्यांना स्किल वर्कर्स बनवा. आपण असे काहीतरी कारखाने टाका की वी सप्लाय द क्लोथिंग टू द होल ऑफ द वर्ल्ड. आपण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये त्या लोकांना आपण इकडे आणू शकतो आणि आपल्याकडे आहे तेवढा स्कोप. तर माझं म्हणणं आहे की जसं त्या म्हणाल्या की इट हॅज टू बी अ बॅलन्स ग्रोथ. मंदार, जे राजेशजी बोलतायत तेच आहे की आज आपल्या देशातले 65% तरुण 35 वर्षाखालचे आहेत, 50% तरुण हे 25 वर्षाखालचे आहेत आणि या सगळ्यांना जर अधिक चांगल्या पद्धतीने आपण प्रशिक्षित केलं तर भारत हा जगाला मनुष्यबळ पुरवणारा एक वेगळा देश ठरेल आणि महासत्ता होण्याच्या दृष्टीने याशिवाय वेगळं काही आवश्यक नाहीये. मला लांबे मॅडमना तोच प्रश्न विचारायचा आहे. परंतु हा जो तरुण आहे हा जर चांगल्या पद्धतीने ट्रेंड नसेल, चांगल्या पद्धतीने शिक्षण नसेल तर तो कसा काय जागतिक बाजारात पुढे जाईल? नाही, मला असं वाटतं की ह्याच्याबद्दल बरेच काम होत आहे आणि एक तर आमचा सर्वांचा असा अनुभव आहे की हे जे म्हणजे म्हणतात ते बरोबर आहे की यूथ इज अ डिव्हिडंड आणि त्यांना जर आपण स्किल्स दिले तर वन इज की आपण त्यांना स्किल्स देताना कुठल्या प्रकारचे स्किल्स हवेत हे पहिल्यांदाचा अभ्यास केला पाहिजे. दुसरं आपल्याकडे असं पण आणि आमचा हा एक्सपिरियन्स आहे की जिथे जिथे आम्ही कॉर्पोरेट्स बरोबर किंवा कंपनीज बरोबर टायअप केलंय. फॉर एक्झाम्पल आम्ही एका कंपनीशी बोललोय की तुम्ही ह्या मुलांना आम्ही हे ट्रेनिंग देतो, तर ती कंपनी मग आम्हाला त्याचा कोर्स संबंध डिझाईन करते आणि मग त्या मुलांना प्लेसमेंट मिळतं. इनफॅक्ट आम्ही गडचिरोलीमधून एक ऑलमोस्ट 1200 मुलांना औरंगाबादमध्ये सेंटरमध्ये स्किलिंग केलंय. आणि जर हा जो मुद्दा यांचा की जर आपण त्यांना स्किल्स नाही दिले तर हे यूथ कुठल्या तरी अँटी सोशलमध्ये पडतात, हे थोड्या अंशात खरं आहे. पण स्किलिंग म्हणजे काय आणि त्यांना कुठला अभ्यासक्रम द्यायचा आहे, कारण हे एक आपल्याकडे कुठेतरी एक मानस आहे की काही मुलं 12वी शिकली तरी चालेल आणि बाकीच्यांनी ग्रॅज्युएट्स व्हावं, पण ह्या मताची मी नाही आहे. तर आपण मुलांना ऑपॉर्च्युनिटी द्यावी, संधी उपलब्ध करून द्यावी. दुसरं मला म्हणायचं की कुठल्याही जाहीरनाम्यात मी युथ पॉलिसी आणि आपल्याकडे युथ पॉलिसी होती बरोबर, नक्की. पण आपण त्या मुद्द्याकडे येणार आहोत. तरुणांच्या दृष्टीने जे काही जाहीरनामे आहेत त्याच्यावरती काय साधारणतः मतं आहेत या नेटिझन्सची, ती पण आपण समजून घेणार आहोत. आणि अर्थातच आपल्यासोबत DS कुलकर्णी आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जाऊन त्यांना विचारणार आहोत या सगळ्या जाहीरनाम्यांचा आणि त्या मॅनिफेस्टोमधनं जो काही अर्थ समोर आपल्या येतो तो अर्थ समजून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये आपण तपासून बघतोय सर्वपक्षीय जाहीरनामे आणि वचननामे, वचकनामे यावरती नेमकं जनतेचं काय प्रतिबिंब आहे, त्यांच्या मनात काय चाललंय. आणखीन 2 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत एकूण 10 मुद्द्यांपैकी त्यातला सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा कायदा सुव्यवस्था आणि युवक कल्याण. तर या सगळ्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातली जी काही मॅनिफेस्टोमध्ये, जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यांमध्ये त्या पक्षांची प्रतिमा आत्ता नेटिझन्सच्या मनामध्ये जी येते ती भाजप 21%, शिवसेना 33% आणि मनसे 37%. काँग्रेस कमी दिसतंय 2% आणि राष्ट्रवादी 6%. अशा प्रकारचं हे चित्र आहे. आणि आणखीन दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो युवकांशी निगडित आहे. तरुण आणि महिला यांच्या संदर्भातली जी धोरणं आहेत त्या धोरणांमध्ये जर का आपण बघितलं तर भाजप 27%, शिवसेना 29%, मनसे 31%, राष्ट्रवादी काँग्रेस 7 आणि 3 ही अशा प्रकारची आताची या सगळ्यांची रचना आहे. जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये आपण हे जे प्रतिबिंब बघतोय ते केवळ आणि केवळ सर्व जनतेचं, सर्व राज्यातल्या जनतेचं नाही. हे जे प्रतिबिंब आहे ते
ज्या इंटरनेटवरती जे सगळे सजग नागरिक इंटरनेटवरती असतात त्यांनी दिलेल्या या प्रतिक्रियांमधून आपण एक अंदाज घेतोय नेमकं काय चाललंय त्यांच्या मनामध्ये. तर आपण जे आपल्याला ज्या लोकांनी ह्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, ज्या लोकांनी आपल्या वेबसाईटवर येऊन आपलं मत नोंदवलेलं आहे, त्यांच्याबद्दल सुद्धा आपण लोकांना सांगितलं पाहिजे. कारण जो एक आता सोशल मीडियावर जागरूक मतदार वर्ग आहे आणि त्यांना या त्यांची जाणीव जागृती अधिक वेगळ्या पद्धतीने झालेली आणि ते व्यक्त सुद्धा होत आहेत. गेल्या 3 दिवसांमध्ये आपल्या वेबसाईटवर ज्या पद्धतीने मतदारांनी आपली मतं नोंदवलेली आहेत, साधारणतः 25,000 मतदारांनी या सगळ्या आपल्या सर्वेक्षणामध्ये भाग घेतलेला आहे. त्यांनी आपली मतं दिलेली आहेत आणि त्यावरून आम्ही इथे ही सगळी चर्चा घडवून आणलेली आहे. मुद्दाम मी पुस्ती जोडली कारण सगळ्या आपल्या दर्शकांना सुद्धा ही निरीक्षण म्हणजे काही पक्षांच्या जागा नाही आहेत किंवा पक्षांना मिळालेलं त्या अर्थाचं यश नाही. कदाचित ते मुद्दे, कारण जर समग्र जर का पक्षांचं चित्र बघितलं तर ज्या पक्षांचे काही मुद्दे अनेकांना आवडलेत पण संपूर्ण त्यांचा जो मॅनिफेस्टो आहे, जाहीरनामा आहे, तो अनेकांना आवडलेला नाहीये. त्यामुळे अर्थात एकेका मुद्द्यावरती प्रत्येक मतदाराचं लक्ष आहे हे त्याच्यावरून आपल्याला दिसतंय. आपण DS कुलकर्णी यांच्याकडे जाऊया. DS कुलकर्णी, जी सगळी चर्चा चालू आहे ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा महत्वाचा जो मुद्दा आहे तो शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. मगाची घरांचा मुद्दा आला, उद्योग आणि हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आलेले आहेत. राजेश तांबे मगाशी म्हटले की ग्रोथ हवी आहे, सगळ्यांनाच ग्रोथ हवी आहे, पण ही ग्रोथ होत असताना किंवा हवी असताना नेमकी धोरणं जी आहेत ती धोरणं, तुम्ही पण अनेक राजकीय पक्षांमध्ये जाऊन आलेला आहात, तुम्हाला वाटतं का की हे राजकीय पक्ष हे त्या अर्थाने सजग आहेत आणि त्यांच्याकडच्या ज्या यंत्रणा आहेत त्या खऱ्या अर्थानं जनतेच्या मनात काय चाललंय त्याचं प्रतिबिंब बघणाऱ्या यंत्रणा आहेत? पहिल्यांदा बघा की हे जाहीरनामे आहेत हे एक प्रकारचे कॉस्मेटिक आहेत. तुमच्याकडे चांगलं कवित्व आहे, तुम्हाला छान लिहिता येत आहे, कॉपी रायटिंग करता येत आहे, तर सांगायला काय फरक पडतो आहे. चांगल्या जाहिराती तुमच्या चॅनलवर इतक्या सुंदर जाहिराती चालल्या आहेत, पण हे सगळे जाहीरनामे अंमलात आणायचे असतील तर तुमच्याकडे पैसे कुठून येणार याचा कोणी प्रश्न विचारतोय का? लोकही या छोट्या छोट्या गोष्टींपेक्षा आम्हाला मोदी पाहिजे, आम्हाला राज ठाकरे पाहिजे, आम्हाला काँग्रेस पाहिजे, पृथ्वीराज चव्हाण पाहिजे असंच चाललंय. त्यामुळे आपण चर्चेमध्ये बोलतोय ठीक आहे, पण सामान्य माणूस याचा किती विचार करतो? मला सांगा, महाराष्ट्र सरकारचं गेले कित्येक वर्षाच्या बजेटमध्ये 70% खर्च ऍडमिनिस्ट्रेशनवर जातोय. आज खरं आयडियली खर्च हा 20% ते 22%च्या वर जाता कामा नये. 15% त्यांचं व्याजावर जातोय. जर तुमच्याकडे 100 रुपये उत्पन्न आलं तर 85 रुपये अनुत्पादक गोष्टीवर जात आहेत, तर 15 रुपयामध्ये तुम्ही हे एवढे प्रचंड लोकांना स्वप्न दाखवतायत ते कशी काय पूर्ण करू शकणार? बरं, केलं समजा तुम्ही 15%, तर कसं काय भागेल? कधी सुरू करणार, कधी संपणार? काही शेड्यूल आहे की नाही? कुठल्या इंडस्ट्रीमध्ये या विषयाला महत्व असतं. घरांच्या बाबतीमध्ये घर या विषयावर कोणीच सिन्सिअर नाही आणि सिरियस नाही. झोपडीवाल्यांना जे स्वप्न दाखवलं जातं ते टोटल चुकीचं आहे. तुम्हाला आम्ही मुंबईमध्ये 15 मजली 20 मजली झोपडीवाल्यांना घरं बांधून दिली, त्याच्यामध्ये 2-2 लिफ्ट असतात, एक लिफ्ट चालत नाही. पुण्यामध्ये 7 ते 10 मजली झोपडीवाल्यांना घरं बांधून दिली, त्याच्यात 2-2 लिफ्ट असतात, एकही लिफ्ट चालत नाही. संडास असतो त्याच्या घरात 8व्या मजल्यावर, संडासला पाणी नसतं, लेकरू टॉयलेटला गेलं तर घाण वास येतो, ती बाई म्हणते जा रस्त्यावर जाऊन बस. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर देता म्हणजे कळतं का की तुम्ही मेंटेन कुठनं करतील? घरात पाणी नाही, टाकीला पाणी नाही, कारण पंप चालत नाही, कॉमन मेंटेनन्सची सोय नाही. व ती गरीब बिचारी झोपडीतली बाई 8व्या मजल्यावरच्या खुशीच्या ऐवजी डोक्यावर हंडा घेऊन 8 जिने चढून जाते. 8 जिने चढून झाल्यावर तिच्या हंड्यातलं पाणी जिन्यावर सांडतं. आम्ही बदमाश बिल्डर मंडळी त्या फालतू सिमेंटच्या फरशा बसवतो जिन्याला, कारण स्लम डेव्हलपमेंट आहे, आणि मग त्याच्यावर पाणी पडून पाय घसरून हाडं मोडतात. तर अशा प्रकारे तुम्ही जे देणार ते प्रॅक्टिकल आहे का? गरिबांना 25 स्क्वेअर मीटरची घरं दे, 250 स्क्वेअर फुटाचे. अरे श्रीमंत माणूस किंवा हल्ली पांढरपेशा मध्यमवर्गीय 2 मुलं, 2 मुलांचे लग्न झाले की 2 फ्लॅट करतो, एका घरात नवरा बायकोच राहतात. गरीबाकडे काका मामा बहिणीचे पोरं 7-7, 8-8 मुलं घरात राहतात. ते घर छोटं पडतं. याच्यावर कोणी विचार करतंय का? सगळ्यांची एक कॉम्पिटिशन असते, आम्ही 250 फुटाचं घर देणार, आम्ही 300 फुटाचं घर देणार. अरे पण तो राहणार आहे त्याला विचारा ना की तुला 8व्या मजल्यावर घर चालेल का? याच्यावर कोणी बोलत नाही. एक आणखीन महत्वाचा मुद्दा, आपल्या सोबत आणखीन एक पाहुणे आलेले आहेत. वेणुगोपाल धोत आपल्या सोबत आहेत. वेणुगोपाल धोत, तुमचं स्वागत आहे. या चर्चेमध्ये जे जाहीरनामे आता समोर आलेले आहेत, सर्व पक्षांचे जे जाहीरनामे आहेत त्याच्यामधली साधारणतः प्रतिक्रिया आपण समजून घेतोय. आता सार्वत्रिक एक जो मुद्दा समोर येतो, एकीकडे ग्रोथ, एकीकडे एक प्रकारची सगळी जी काही आपल्याला प्रगती करायची आहे, विकास करायचा आहे, विकास दर गाठायचा आहे, त्याच्या संदर्भातली चर्चा सुरू आहे. त्याबरोबरीनं गरिबांचं काय होणार या संदर्भातली सुद्धा चर्चा आहे. या सगळ्या विकासासाठी पैसा कुठून आणणार असा प्रश्न आता सर्वच अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींकडनं विचारला जातोय. तुमच्याकडे त्याचं काही उत्तर आहे का? हे सगळे जाहीरनामे केवळ बोलाचीच बात आहे का, की खरंच या जाहीरनाम्यांमध्ये काहीतरी अर्थ तुम्हाला दिसतोय? सर्व जाहीरनाम्यामध्ये काही ना काही तर अर्थ आहेच.
आणि या जाहीरनाम्यासाठी लागणार आहे पैसा, आणि महाराष्ट्रात पैसा नाही आहे असं सांगू शकत नाही. आजच्या 25 वर्षापूर्वीची घटना तुम्ही बघा. कोणालाही इंडस्ट्रियल लायसन्स मिळालं तर तो पहिला महाराष्ट्रात यायला पाहत होता. औरंगाबाद सारखी जागा, नांदेड सारखी जागा किंवा नागपूर, यवतमाळ सुद्धा त्याला चालत होते. कारण महाराष्ट्र फार पुढे जाणार, महाराष्ट्राकडे पैसा आहे आणि येतोही महाराष्ट्रात पैसा. तर त्याप्रमाणे महाराष्ट्राची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती, तशी डेव्हलपमेंट झाली नाही. आणि आता ही डेव्हलपमेंट अजूनही कोणत्याही पार्टी जरी मनात आणली तर होऊ शकत नाही असं काही नाहीये. कारण इथं जे आहेत ते एकदम फार शिकलेले तरुण लोक आहेत आणि सर्व प्रकारची कमाई इथं आहे. त्याप्रमाणे इथं उद्योगधंदे फैलावलेले आहे. आता जे कुलकर्णी साहेबांनी सांगितले ते अर्बन डेव्हलपमेंटचे काही प्रॉब्लेम्स आहेत, पण ते काही ठिकाणी आहे. अर्बन डेव्हलपमेंट सुद्धा जर का प्लॅन वेनी केली तर अर्बन डेव्हलपमेंट इथे चांगली होऊ शकते. जे जसं नवी मुंबई बनवली त्याप्रमाणे नवी पुणे, नवे औरंगाबाद, नवे नागपूर जर बनवण्यात आले तर आता पुढची जी डेव्हलपमेंट आहे ती चांगली होईल. आणि पैशासाठी तर काय आहे, वर्ल्ड बँक सुद्धा मुंबईला बघून पैसे द्यायला तयार आहेत. पाहिजे तेवढा पैसा होतायला तयार आहे. तो प्रॉब्लेम नाहीये. पाहिजे ऍडमिनिस्ट्रेशन आणि मनातली इच्छा. ज्या पद्धतीने आता सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या विषयांवर बोलतायत, त्याच्यामध्ये नागरीकरणाचा मुद्दा आहे. महाराष्ट्राचं जे औद्योगिक वैभव महाराष्ट्राचं याआधी होतं ते पुन्हा इथे आणण्याचा मुद्दा आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये आता जे महाराष्ट्राला याच्या आधी जे स्थान होतं, महाराष्ट्र कायम हा प्रगतीपथावर असलेला दिसायचा, ते स्थान पुन्हा महाराष्ट्राला मिळवून देण्याचा मुद्दा सगळेच राजकीय पक्ष अगदी ठामपणे मांडताना दिसत आहेत. तुम्ही सुद्धा ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करता त्या पक्षाच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्राला एक नवं धोरण देण्याचा, नवं औद्योगिक धोरण देण्याचा मुद्दा इथे मांडला गेलेला आहे. तर मला एक प्रश्न नेहमी पडतो की याच्या आधी सुद्धा शिवसेना भाजपच्या काळामध्ये युतीकडे सत्ता होती, त्यावेळेस सुद्धा त्यांना ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आपलं औद्योगिक धोरण राबवता आलं नाही आणि त्यानंतरच्या काळात सुद्धा ती स्थिती झाली. तर भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या या औद्योगिक स्वप्नाला आकार देण्यात आगामी सरकार यशस्वी ठरेल असं तुम्हाला वाटतं का, एक उद्योगपती म्हणून? मी तुम्हाला सांगतो, आपण म्हणतो ना प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न पाळूचे कण ही प्रयत्नाने काही पण होऊ शकतं. तर त्याप्रमाणे जर प्रयत्न केला तर महाराष्ट्र एवढं चांगलं राज्य दुसरं नाही आहे. याला किनारा लाभलेला आहे, नैसर्गिक संपत्ती आहे आणि चांगल्या प्रकारची लोक आहे, काम करणारे लोक आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात हे सर्व काम होऊ शकतं. आणि सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर 1947 तर 1990 पर्यंत म्हणा, इथं जे काही मुंबईमध्ये झालं ते महाराष्ट्रात झालं, ते कोणत्याही प्रांतात होऊ शकलं नाही. आणि अगदी मी सांगतो तुम्हाला 1990 पर्यंत मी बघितलेलं आहे का महाराष्ट्रातले कायदे, महाराष्ट्रातले जे बेनिफिट्स आहेत, महाराष्ट्रात कशी उद्योग वाढ झाली, महाराष्ट्रात लोक कशी राहतात याची स्टडी करायला परप्रांतातून लोक येत होते आणि ते राज्य महाराष्ट्रातल्या पॉलिसी जसेचे तसे राबवत होते. आपल्यासोबत प्राध्यापक प्रदीप आपटे आहेत. त्यांनाही हे विचारणार आहोत, नेमका महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय हा जो अलीकडच्या काळामध्ये प्रश्न विचारला गेला, त्याच्यातलं अंतर जे आहे ते कशामुळे पडले, ते अपेक्षांचं अंतर आहे की अधिक हाव सुटलेली आहे लोकांना केवळ आणि केवळ विकासाची, तेही आपण त्यांना विचारणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. खरं तर फरीदा लांबे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. महिलांच्या संदर्भामध्ये जी काही आतापर्यंत आपण धोरणं बघितली, आम्ही काही प्रातिनिधिक त्यातले मुद्दे घेतलेले आहेत ज्याच्यावरती आम्ही साधारणतः मतं आजमावलेली आहेत लोकांची, खास करून जे इंटरनेटवरती जे कोणी नागरिक आहेत त्यांची. तुम्हाला असं वाटतं का की जी महिलांच्या संदर्भातली जी धोरणं आहेत ती धोरणं प्रातिनिधिक आहेत, सगळ्या पक्षांनी महिलांचा साकल्याने विचार केला त्यांच्या प्रश्नांचा? मंदार, मी याला जोडून एक मुद्दा प्रश्न लांबे मॅडम आणि शिंदे मॅडम दोघींना विचारू इच्छितो की महिला ही लोकसंख्येच्या आधारावर जर बघितलं तर निम्मे आहे. सगळ्या अल्पसंख्य समाज घटकांचा जाहीरनाम्यांमध्ये विचार होतो, राजकीय धोरणांमध्ये, राजकीय घोषणांमध्ये विचार होतो, त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या भूमिका जाहीर केल्या जातात. परंतु महिला जी लोकसंख्येच्या प्रमाणात निम्मी आहे आणि तिच्या भूमिकेवर सर्व राजकीय पक्षांचं महत्त्व अवलंबून असतं, परंतु त्यांच्याबद्दल का
काही ठोस धोरण किंवा विचार केला जात नाही. तुमचा काय अनुभव आहे याबद्दल? नाही, मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत, पण असं मला वाटतं कुठेतरी गृहीत धरून चाललेत की मुलींचं पण शिक्षण फार वाढलेलं आहे, पण अजूनही मला वाटतं मुलींच्या शिक्षणावर आणखीन काम केलं पाहिजे. ज्या प्रमाणात वाढायला ज्या प्रमाणात पाहिजे वाढायला पाहिजे तसं वाढलं. आणि मगाचपासून जे मुद्दे येत आहेत की शहरीकरण, आदिवासी, हा सगळा जो कॉम्प्लेक्स आहे की शहराचे मुद्दे वेगळे आहेत आणि आदिवासी आणि ग्रामीण भागाचे मुद्दे वेगळे आहेत. दुसरं मला असं म्हणायचं आहे की महिलांचे जे आत्ताचे जे प्रश्न आहेत, कळीचा मुद्दा, एक तर सेफ्टी आणि सिक्युरिटी, आणि याच्याबरोबर बऱ्याचशा गोष्टी आपण बोलतोय, पण ठोस मला कुठे इथे दिसलेलं नाहीये की आपण काय करणार आहोत. ती दुसरी गोष्ट आणखीन पण अशी आहे की रेप्स होत आहेत किंवा सेक्शुअल अब्यूज होतोय मुलींच्या बाबतीत. तर पुढे आत्ता मगातून आपण जे बोलतोय की ह्याचं काय नेमकं होणार आहे, म्हणजे कसं आपण याला कुठेतरी अंकुश बसवणार आहे. माजी गृहमंत्री R.R. पाटील यांचं जे ताजं विधान आहे परवाचं, आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते बोलले आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल बोलताना, प्रतिभा देवी, तुम्ही काय म्हणाल त्याबद्दल? या जनतेच्या जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा बोलतो आणि महिलांचा सहभाग त्याच्यामध्ये, तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की बाबा यांनी उमेदवारी देताना सुद्धा 1400-1500 या 5 पक्षांच्या उमेदवार आहेत, त्याच्यामध्ये 71 ते 72च महिला आहेत. त्यामुळे त्यांची महिलांकडे बघण्याची दृष्टिकोन आणि समानता, म्हणजे ते आमच्या सुरक्षतेबद्दल बोलतात, पण आमच्या आत्मसन्मानाबद्दल आणि आमच्या सहभागितेबद्दल बोलण्याची त्यांची कोणाची, त्याच्यामध्ये या 5ही पक्षांचं एकमत आहे. म्हणजे ते म्हणताना म्हणतील की मला या जाहीरनामा वाचताना अजून एक मनामध्ये आलं की मुलं मुली समानता झाली जवळजवळ, आणि मुलींची संख्या जन्माला येण्याची आता सारखी झाली म्हणून त्याची काळजी करायची गरज नाही. एका शिवसेनेने म्हटलंय मात्र मुलगी जन्माला आली तर 25,000 देऊ, पण का, तर जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिचं लग्न आणि तिला मंगळसूत्र देणं, म्हणजे आम्ही कोणाच्या तरी बायको होण्यासाठी जन्माला येणं, एवढीच एक मर्यादित ही जाहीरनाम्या बघण्याचा दृष्टिकोन जो आहे. मुळात महिलांचं अत्यल्प म्हणजे अति अत्यल्प म्हणायला लागेल म्हणतात त्याला मी जोडतो की हे त्याच्यामध्ये ज्या महिला आहेत त्या बहुतांश राजकीय घरातल्या आहेत. पंकजा मुंडे बघा, प्रणिती शिंदे बघा, सुप्रिया सुळे म्हणा, त्यांना आरक्षण झालेलं आहे, पण पक्षामध्ये तुम्ही प्रदेशाध्यक्ष बघा, या महत्वाचे नेते बघा, कुठल्याही पक्षातले टॉपचे जे काही लिडरशिप आहे त्याच्यामध्ये महिलांचा समावेशच मुळात कमी आहे. पक्ष कार्यकर्ते म्हणून जे काही हळूहळू त्यांची प्रगती बाहेर पाहिजे त्याप्रमाणे महिलांची प्रगती होत नाही, आणि हेच पुन्हा महिलांच्या बद्दल मोठ्या तोंडाने बोलत असतात. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे आता मुंबईतलंच नव्हे तर महिलांची सुरक्षा छोट्या छोट्या शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, म्हणजे समजा आता सातारा घ्या, सांगली घ्या, तिथे जे काही गोष्टी होतात, अत्याचार होतात. आता लोकांचं म्हणणं आहे की मुंबईमधल्या शक्ती मिल्स मध्ये जर अत्याचार झाला तर मोठी बातमी होते, पण तिकडचं जे अत्याचार वारंवार होतात जास्त, किंवा आदिवासी स्त्रियांवर ज्या प्रकारचे अत्याचार होतात त्यांना सुरक्षा आपण कशी पुरवणार, त्याचा कोणी विचार नीट ठामपणे करत नाही. सुरक्षेचा प्रश्न आहे तसा वेणुगोपाल धूत, तुम्हाला रोजगाराच्या संदर्भात महिलांसाठीचा जो रोजगार आहे तेवढं कौशल्य महिलांकडे आजच्या आहे का असं तुम्हाला वाटतं का? आणि त्याहीपेक्षा तुम्ही स्वतः एक उद्योजक आहात, मोठा उद्योग तुम्ही चालवताय, तुम्हाला असं वाटतं का की आत्ताची महिला जी आहे, आत्ताची जी काही आधुनिक महिला आहे, त्या आधुनिक महिलेकडे ती सगळी क्वालिटी असणार आहे, पण तरी सुद्धा तिला संधी आता देताना कोणी उद्योजक असतील किंवा कॉर्पोरेट्स असतील तेवढी म्हणावी तेवढी संधी त्यांना मिळत नाहीये? नाही, बघा, महिला आहेत, काम करतायत. आज व्हिडिओकॉन मध्ये 10,000 महिला कामगार आहेत, आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सुद्धा महिला आहेत, MBA आहेत, इंजिनियर्स आहेत, आणि महिलांना वाव दिला जातोच. आणि महिलांच्या हस्ते जे काम होतं ते सुद्धा वाखाणण्यासारखं आहे, हे सुद्धा लोकांना माहीत आहे. त्यामुळे महिलांना इथं प्राधान्य नाही असं मी सांगू शकत नाही, आणि सर्व कारखान्यामध्ये महिलांना प्राधान्य आहे. काही कष्टकरी काम आहे जे महिलांचे करू नये ते फक्त काम जेंट्स करतात, आणि त्यामुळे जेंट्सची संख्या जास्त दिसते. परंतु तुम्ही जर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बघितलं तर हल्ली जवळजवळ 50% महिला आपण दिसतील सगळीकडे, आणि हे प्रमाण जे आहे ते तसंच राहणार आहे. त्यामुळं महिलांचं कार्य हे महाराष्ट्रात काय सगळीकडे, आणि जास्त करून महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद, मुंबई सारख्या ठिकाणी एज्युकेशन कॉलेजमध्ये फार चांगले विद्यार्थी आहेत, आणि ते चांगल्या रीतीने काम करतात. नाही, मला याला जोडून एक प्रश्न तुम्हाला विचारायला असं वाटतो दूत साहेब, की तुमच्या कंपनीमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही महिलांना रोजगार दिलेला आहे, परंतु त्या व्यतिरिक्त आता जे महिला बचत गट आहे त्या महिला बचत गटाच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, वेगवेगळी कामं केली जातात, तर
त्यांच्याकडून ज्या पद्धतीची अपेक्षा होती आतापर्यंतची की त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये एक चांगल्या पद्धतीने महिलांना रोजगार निर्मिती होईल, परंतु त्यांना योग्य पद्धतीने बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे गेल्या एक 3-4 वर्षामध्ये हे जे महिला बचत गटांचं काम आहे हे हळूहळू कमी होत जाताना दिसतंय. एक उद्योजक म्हणून तुम्ही त्याच्याकडे कशा नजरेने बघता? मी सांगतो, हे कार्य जरी सरकारचं असलं तरी सरकारच्या हस्ते करताना सरकारने हे कार्य NGOच्या हातात सोपवायला पाहिजे. बरेच NGO आहेत, बरेच लोकांची काम करायची, तळमळीने काम करायची इच्छा आहे. ते लोक सापडून त्यांच्या हातामध्ये जर या टाईपचं जर काम दिलं तर ते काम चांगलं होईल. तुम्ही कोणत्याही पक्षाचा जर जाहीरनामा बघितला तर सगळ्यांमध्ये अशा सर्व प्रकारच्या गोष्टी थोड्या वेळामध्ये थोड्या ठिकाणी कसे तरी त्याचा उल्लेख झालेलाच आहे. रोटी कपडा मकान, आरोग्य, शिक्षण हे तर आहेच आहे. त्याबरोबर या सर्व ज्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही त्या लोकांकडे लक्ष देण्यात यावं अशी व्यवस्था केलेली आहे. फक्त इम्प्लिमेंटेशन जे आहे ते इम्प्लिमेंटेशन करणं फार अवघड आहे आणि ते जर मनावर घेतलं तर काही होऊ शकतं. आणि ते यावेळेला जी काय राजसत्ता येईल ती मनावर घेऊन महाराष्ट्रासाठी काही ना काहीतरी करतील आणि महाराष्ट्र पुन्हा नंबर वन म्हणजे नंबर वन, महाराष्ट्राच्या बरोबर कोणीच नाही अशी सर्व जनतेची इच्छा आहे. आणि असं सरकार यावं, असं सरकार येणार आहे. आणि यावेळेला तरी पुढच्या 5 वर्षामध्ये जे पहिल्या 15 वर्षामध्ये घडलं नाही ते पुढच्या 5 वर्षांमध्ये घडेल अशी सर्व लोकांची अपेक्षा आहे. नक्की. आणि हे सगळे मुद्दे आपण चर्चेला घेतोय. आणखीन काही महत्वाचे मुद्दे आपण तपासूया ज्याच्यावरती नेटिझन्सनी, नेटकरांनी काय त्याच्यावरती मतं दिलेत ती बघूयात. आतापर्यंत सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो पाणी पुरवठा आणि ग्रामविकास या मुद्द्यावरती जर बघितलं तर त्यांच्या जी काही धोरणं समोर आलेली आहेत प्रत्येक पक्षाची, त्याच्यामध्ये भाजप 24%, शिवसेना 35% आणि मनसे 31% अशी पसंती याच्यावरती दिलेली दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस 7 आणि काँग्रेसला 7% अशी पसंती या 2 विषयांच्या संदर्भामध्ये दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त जर का आपण कृषी आणि सिंचन हा विषय जर बघितला तर भाजपला 20%, शिवसेनेला 37%, मनसेला 32%, काँग्रेस 2% आणि राष्ट्रवादी 8% अशा प्रकारची पसंती त्यांच्या एकूण जे काही विजन डॉक्युमेंट्स असतील किंवा दृष्टीपत्र असतील त्याच्यामध्ये लोकांनी दिलेली दिसते आपल्याला. आणखीन एक महत्त्वाचा त्या व्यतिरिक्तचा जो मुद्दा आहे तो अर्थातच दलित आणि अल्पसंख्याकांचा मुद्दा आहे. या दलित आणि अल्पसंख्याकांच्या मुद्द्यामध्ये जर आपण बघितलं तर भाजप 23, शिवसेना 31 आणि मनसे 33, काँग्रेस 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 7 अशा प्रकारे इंटरनेटवरती लोकांनी साधारणतः त्या मुद्द्यांना पसंती दिलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्तचा जो मुद्दा आहे तो शिक्षण आणि आरोग्य याच्यावरती सुद्धा भाजपची जे काही दृष्टीपत्र आहे त्याला 27%, शिवसेनेच्या दृष्टीपत्राला 28%, मनसेच्या ब्लूप्रिंटला 35% अशा प्रकारची साधारणतः पसंती दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसला 8% आणि काँग्रेसला 2% अशा प्रकारची ही पसंती आहे. आणि त्या व्यतिरिक्त जो सगळ्यात आणखीन महत्त्वाचा मुद्दा शिल्लक राहतो तो संस्कृती आणि क्रीडा, ज्याच्यामध्ये भाजपच्या धोरणाला 21% लोकांची पसंती आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाला 8%, काँग्रेसला 2%, शिवसेनेला 30% आणि मनसेला 39% अशा प्रकारची ही पसंती आहे. अर्थात या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. आर्थिक विकास दर हा जो मुद्दा आहे याबद्दल सातत्याने असं म्हटलं जातं की तुम्हाला जर अधिक चांगला आर्थिक विकास दर गाठायचा असेल तर त्यासाठी सुसज्ज आणि प्रशिक्षित मनुष्यबळ पाहिजे. आणि त्याशिवाय आणि त्या सगळ्या याला प्रशिक्षित मनुष्यबळाला संशोधनाची सुद्धा जोड दिली पाहिजे. या सगळ्याचा म्हणजे मुद्दा येऊन थांबतो की आमच्याकडे प्रशिक्षित लोक नाहीत कारण उत्तम विद्यापीठं नाही आहेत. मला डॉक्टर सावंत सरांना मुद्दा हा विचारावासा वाटतो की तुम्ही मुंबईमध्ये आणि राजस्थानमध्ये कुलगुरू म्हणून काम केलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर आपल्याकडील जी विद्यापीठं जर बघितली तर जागतिक दर्जाची जी पहिली 200 विद्यापीठं आहेत त्यात एकही भारतीय विद्यापीठ नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब आहे. मग जर आमच्याकडे उत्तम उद्योजक जर निर्माण करायचे असतील, अधिक चांगल्या पद्धतीने नवीन कारखाने किंवा नवीन उद्योग आणायचे असतील तर चांगलं प्रशिक्षित मनुष्यबळ नसेल तर हे शक्य आहे का? यासाठी विद्यापीठ काय करतात? तुमचा काय अनुभव आहे? नाही, आता खरं म्हणजे प्रशिक्षित तरुण वर्ग तयार झाला पाहिजे, नंतर त्याच्यात पुढे तो चांगला
विद्वान झाला पाहिजे किंवा तो चांगला इंजिनियर झाला पाहिजे किंवा कुठल्याही प्रोफेशनल कोर्समध्ये त्याला चांगलं अद्ययावत ज्ञान मिळालं पाहिजे. ते असल्याशिवाय तो प्रशिक्षित वर्ग आपल्याला मिळणार नाही. आणि जोपर्यंत प्रशिक्षित वर्ग आपल्या विद्यापीठात तयार होत नाही तोपर्यंत ही टेक्नॉलॉजी जी आहे, कारण विकास हा जास्त फिलॉसॉफीवर नसतो, हा टेक्नॉलॉजीवरती आहे. जर आपल्याकडे अशा नवीन नवीन शोध संशोधनं झाली नाही की पेटंट्स निर्माण झाले नाही किंवा ती करण्याची क्षमता करणारं शिक्षण निर्माण आपण केलं नाही तर हा विकास होणार नाही. शेवटी आपण ह्या मुद्द्यावरती फिरून आलात की प्रशिक्षित वर्ग तयार झाल्याशिवाय हा विकास होणार नाही. विकासाचा हा बेसिस आहे हा विद्यापीठ आहेत. आता उदाहरणार्थ फॉरेनमध्ये आता छोट्या छोट्या देशामध्ये आता LG सॅमसंग सारख्या कंपन्या ज्या आहेत त्या देशामध्ये कोरियामध्ये 50% कॉन्ट्रीब्युशन ह्या इंडस्ट्रीजचं आहे एज्युकेशनमध्ये. 30% फक्त विद्यार्थ्याकडनं घेतात आणि 20% सरकार देतं. आता तिथे ह्या कंपन्या किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन करतात आणि किती अद्ययावत त्यांचं संशोधन असल्याशिवाय त्या कॉम्पिटिशनवर राहू शकत नाही. हे जे होतं ते आपल्याकडे होत नाही. ह्याच्यात मुळात आपल्याकडे प्रशासनाने किंवा ह्या राजकीय धोरणांनी शिक्षणाला महत्त्वच दिलेलं नाही. आता कुठे आपण जागे होतो की ज्याच्यामध्ये इतर देशामध्ये 60-70% हा तरुण वर्ग जो कॉलेज गोईंग आहे तो त्या देशामध्ये शिकतोय. आपल्याकडे तर आपण 10च्या वरती आपण गेलेलो नाही. म्हणजे 90% हा तरुण जे आहे ज्याच्या हाताला प्रशिक्षण दिलं पाहिजे, बुद्धीला चालना दिली पाहिजे, तो अजून त्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये नाहीच आहे. त्यामुळे कोण करणार? आणि मग जी आता आपण विद्यापीठं काढलीत, शाळा काढलीत, महाविद्यालय काढलीत, आताची धोरणं जी आहेत आम्ही गेल्या 20 वर्षात बघतोय की 1986 पासून हे विद्यापीठच्या साठी सहकार्यासाठी केंद्रीय योजना आल्या, विद्यापीठांचे आयोग आले, UGCचे आयोग आले, नंतर त्याच्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी काय केलं पाहिजे. आता साधी ही धोरणं सुद्धा आपल्याकडे स्वीकारण्यासाठी राज्यामध्ये शिक्षकांना त्यासाठी झगडा करावा लागतो, त्यांना संप करावे लागतात. आणि मग जर त्या तिथे आपण विनाअनुदानित शिक्षण आणली म्हणजे एखादी गावची शाळा जरी म्हटले की तिथे त्याला रस्ता नाही, मुलांची आर्थिक स्थिती खालावली, तिथे विनाअनुदानित शाळा दिल्यावरती ते मुळे शाळेत जाणार कशी? डॉक्टर, मला तोच मुद्दा इथे पुन्हा उपस्थित करायचा आहे की प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत, विद्यापीठीय शिक्षणापर्यंत ही इथे जशी एकदम दुरावस्था झालेली दिसते त्याच पद्धतीने प्राथमिक जे आरोग्य सुविधा किंवा आरोग्याची सेवा सर्वसामान्य माणसाला मिळाली पाहिजे त्यापासून तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स पर्यंत हे या सगळ्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही, त्याला या सुविधा त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मला डॉक्टर दुबेवारांना प्रश्न विचारावा वाटतो की सर्व राजकीय पक्ष या आरोग्य सुविधेकडे कुठल्या नजरेने बघतात? तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही आता महाराष्ट्रातल्या 2 माजी मुख्यमंत्र्यांच्या एकूण कामकाजाशी निगडीत होतात, तुम्ही ते सगळं जवळून बघितलेलं आहे आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना तुमचे काय अनुभव आहेत किंवा तुमची काय निरीक्षण आहेत? सामान्य माणसापर्यंत ह्या ज्या हॉस्पिटलच्या व्यवस्था सुलभ व्हायला पाहिजे त्या होतच नाहीत आपल्याकडे. आपल्याकडे अशी एक कल्पना झाली आहे की जे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहे ते फक्त गरिबांसाठी. बरोबर. ज्या वेळेस आपण ही संकल्पना बदलू की या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मिडल क्लास, हायर मिडल क्लास हेही येतात, हेही ट्रीटमेंट घेतात, त्यावेळेस आपण त्या समजू की खरोखर आपण सामान्य लोकांसाठी काहीतरी करतोय किंवा तिथल्या सेवेचा दर्जा अधिक वाढलेला आहे. अर्थात त्याच्यासाठी सेवेचा दर्जा वाढवणं आवश्यक आहे. सेवेचा दर्जा वाढवणं म्हणजे डॉक्टरांची काही चूक नाही. आज KM किंवा सायन हॉस्पिटल इथलं वर्कलोड एवढा आहे की आज तिथे 240 जागा टोटल आपल्या कॉर्पोरेशनच्या यात खाली आहेत. आणि हे जे वर्कलोड OPDवर येणारं वर्कलोड आहे हे डॉक्टर किती दिवस पुरणार? आज आम्ही पण याचं तुम्ही जे म्हणतात की डॉक्टर किती दिवस या सगळ्याला पुरणार आहेत, अर्थात शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल ही प्राथमिकताच नाहीये का राजकीय अजेंडावरती राजकीय पक्षांची? हा सुद्धा एक त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. अर्थात राजेश तांबे, तुम्ही आलात आणि तुमची निरीक्षणं आमच्यासमोर थेट मांडलीत. अतिशय एम्फॅटिकली तुम्ही सगळं तुमचं जे मत आहे ते मांडलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण दलित अल्पसंख्याक असतील किंवा क्रीडा आणि संस्कृती असेल किंवा कृषी आणि सिंचनासारखे विषय असतील या सगळ्यांवरती आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.
पहिला प्रश्न या सगळ्या चर्चेच्या भोवताली उभा राहतो तो म्हणजे यंदाच्या निवडणुकीत सर्वोत्कृष्ट जाहीरनामा कोणत्या पक्षाचा आहे असा प्रश्न ज्यावेळेला विचारण्यात आला त्यावेळेला त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे शिवसेनेचा 33% जाहीरनामा चांगला आहे, मनसेचा 26% जास्ती चांगला आहे, भाजपचा 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 17% जाहीरनामा. आतापर्यंतच्या वेगवेगळ्या निरीक्षणांमध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा सगळ्यांना आवडलेला आहे, मात्र काही मुद्द्यांवरती त्यांच्या भूमिका कदाचित त्यावेळेला त्याच्यामध्ये आवडल्या नव्हत्या. काँग्रेसला 3% असा प्रतिसाद दिसतोय. हे पुन्हा एकदा सांगतो, हे मतदान नाही, त्याच्यावरनं कोणाला किती जागा मिळतील असाही त्याच्यातला प्रयत्न नाही, पण मात्र कुठल्या मुद्द्यांवरती जनता आकृष्ट होते हा समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. दुसरा प्रश्न विचारला ज्यावेळेला ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेले जाहीरनामे राजकीय पक्ष गांभीर्यानं घेतात का, हा प्रश्न ज्यावेळेला जनतेला विचारला त्यावेळेला गांभीर्यानं घेतात असं म्हणणाऱ्यांची 22% संख्या आहे. नाही असं जवळजवळ 52% जनता म्हणते आणि सांगू शकत नाही असं 24% जनता म्हणते. याचा अर्थ हे सगळे जाहीरनामे कुठलाही पक्ष गांभीर्यानं घेत नाही असं सार्वत्रिक मत आहे. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर जो आणखीन महत्त्वाचा प्रश्न त्यातनं उद्भवतो की कोणता पक्ष दिलेल्या जाहीरनाम्यांची उत्तम पूर्तता करू शकतो. या बाबतीमध्ये भाजप 23%, राष्ट्रवादी काँग्रेस 11%, मनसे 25%, काँग्रेस 2% आणि शिवसेना 37% अशा प्रकारचं हे निरीक्षण दिसतं. आपल्या स्टुडिओमध्ये आता आणखीन एक पाहुणे आलेले आहेत, सामाजिक कार्यकर्ते सुनील कदम, यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न सुनील विजय जावंदिया तुम्हाला विचारायचा आहे. कृषी आणि सिंचनाच्या बाबतीमध्ये सर्व पक्षांचे जे काही जाहीरनामे तुम्ही बघितलेले असणार आहेत, या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला कुठेतरी खरं कृषीचं किंवा सिंचनाचं असं प्रतिनिधित्व दिसतंय का? मला तुमच्या सर्वेबद्दल तुमचा धन्यवाद करायचा आहे की सगळ्यांनी हे सांगितलेलं आहे की या जाहीरनाम्याला कोणी गांभीर्याने घेतच नाही आणि ही वास्तविकता आहे. लोक सुद्धा मतदान जाहीरनामे पाहून करत नाहीत. आणि शेतीबद्दल मला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आणून द्यायची आहे की हे सगळे पक्ष शेतीचा जाहीरनामा जाहीर करतात राज्याचा, पण शेती हा जरी घटनेप्रमाणे राज्याचा विषय असला तरी शेतीचे सगळे महत्त्वाचे निर्णय हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. याच्याबद्दलचं प्रबोधन एकही राजकीय पक्ष करताना दिसत नाहीये. आता सिंचनाच्या प्रश्नाबद्दल तुम्ही विचारलात, पण खरा आज विदर्भाचा, मराठवाड्याचा आणि महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांबद्दलचा तो कोरडवाहू शेतकऱ्यांचा आहे. बरोबर. आणि या सगळ्या जाहीरनाम्यांमध्ये फक्त शिवसेनेने कोरडवाहू शेतकऱ्यांबद्दल एक स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की कोरडवाहू शेतीबद्दल आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करण्याची गरज आहे. पण तो विचार काय करणार याच्याबद्दल काही स्पष्टता नाहीये. आज ज्या काही सबसिडी आहेत त्या सगळ्या पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना आहेत आणि सगळ्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ड्रीपला सबसिडी दिलेली आहे. ड्रीपची सबसिडी वाढवण्याची गोष्ट आहे. नरेंद्र मोदी सुद्धा जाहीर सभेमधनं किंवा आता जी खासदार आदर्श ग्राम विकास योजना म्हणतात त्याच्यामध्ये सुद्धा ड्रीपचं महत्व सांगतात आहेत. अहो पण ड्रीपची सबसिडी कोणाला मिळणार ज्याच्याजवळ पाणी आहे त्याला. तुम्ही कितीही इरिगेशनची व्यवस्था केली तरी 60% शेतकरी हा कोरडवाहू राहणार आहे. तो निसर्गाशी भांडतोय, तो बाजाराच्या अनिश्चिततेशी भांडतोय. त्याच्याबद्दल केव्हा विचार करणार? त्याला अनुदान देऊन, त्याला एका कमीत कमी उत्पन्नाची हमी देऊन, त्याला एक चांगल्या पीक विम्याचं संरक्षण केव्हा देणार याच्याबद्दल कोणी काही बोलत नाहीये. मी तुमचं लक्ष वेधतो की यावर्षी इतकी मंदी आहे बाजारात, जागतिक बाजारात मंदी आलेली आहे. 3,500 रुपये क्विंटल कापूस खपणार नाहीये, 3,000 रुपये क्विंटल सोयाबीन खपणार नाहीये, 1,000-1,100 रुपये क्विंटल मका खपणार नाहीये, 10-12 रुपये किलोनी खाद्यतेलाचे भाव उतरलेत, जगात 24 रुपये किलो साखर आहे. याचं कुठे गांभीर्य दिसतं या राजकीय पक्षांना? शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे, नेत्यांची दिवाळी होणार आहे आणि शेतकऱ्याचं दिवाळं वाजणार आहे. मला या निवडणुकीत शेतकऱ्यांचा प्रश्न दिसत नाही. उलट माझं मत असं आहे की 1 महिना उशिरा निवडणुका जर झाल्या असत्या तर या सगळ्या राजकीय पक्षांना शेतकऱ्यांच्या रागाला सामोरं जावं लागलं असतं. जावंदे साहेब, तुम्ही आता ज्या पद्धतीने विश्लेषण केलं शेतकऱ्यांच्या एकूण समस्यांचं की या राजकीय नेत्यांची दिवाळी होते परंतु शेतकऱ्याचं कायम दिवाळं निघतं. आता आपण बघितलेलं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने नागरीकरण वाढत गेलं, आता 50%हून अधिक लोकसंख्या ही नागरी भागात राहते. त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांनी आपली ध्येय धोरणं या शहरी लोकसंख्येला अनुकूल किंवा त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी केलेली आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सगळ्यात मोठा मुद्दा महाराष्ट्रामध्ये गेल्या 20 वर्षात 54,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तुमच्यासारखे कृषी तज्ज्ञ किंवा शेतकऱ्यांचे नेते त्या विषयावर सातत्याने भांडत असतात, परंतु शेतकऱ्यांचे हे विषय आता ज्या पद्धतीने मागे पडत चाललेले आहेत याला शेतकऱ्यांच्या संघटना सुद्धा जबाबदार नाही आहेत का? आणि निश्चित मी ज्या शेतकरी संघटनेचा पाईक आहे अजूनही मी स्वतःला म्हणतो, मी तर जाहीरपणे कबूल करतो की आम्ही जो शेतकऱ्यांचा विश्वासघात केला त्याचं फळ आज आम्ही भोगतो आणि शेतकरी भोगतोय. पण वाईट काय वाटतं की सगळे राजकीय पक्ष शेतकऱ्यांबद्दल बोलतात, गरिबांबद्दल बोलतात, गरिबीचा कळवळा आणतात. आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तर चायवाला करून स्वतःच्या गरिबीला उदात्त दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण या सगळ्या आर्थिक धोरणांमध्ये गरिबी कशी दूर होईल, शेतीमधलं दारिद्र्य दूर कसं होईल, कर्जबाजारीपणा कसा दूर होईल याच्याबद्दल नाही सांगत. मगाशी विकासाच्या मुद्द्यावर बोलताना अहो विकास किती टक्क्यांनी झाला ही यांनी जर आपण मोजलं 10%, 12% जर विकास झाला असं म्हटलं तर त्याचा फायदा ग्रामीण जनतेला मिळतो आहे का? मला तुम्ही 1 मिनिट द्या, मी एक साधा प्रश्न विचारतो. मी केंद्र सरकारला 60 दिवसाचा 100 दिवसाचा हिशोब नाही विचारत. मी नरेंद्र मोदीजींना तुमच्या माध्यमातून 12 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा हिशोब मागतो. माझा एक साधा प्रश्न आहे, तुम्ही जे नागरीकरण शहरीकरण म्हणालात ते का होतंय आज गावात कोणी राहायला तयार नाहीये. नरेंद्र मोदी साहेबांना माझा सरळ प्रश्न असा आहे की ते गुजरातचे जेव्हा मुख्यमंत्री झाले पहिल्या वर्षी त्यावेळेस गुजरातच्या शेतमजुरांची मजुरी काय होती आणि 12 वर्षानंतर जेव्हा ते देशाचे प्रधानमंत्री झालेत या 12 वर्षात त्यांनी गुजरातच्या शेतमजुरांची मजुरी किती वाढवली हे त्यांनी सांगावं आणि हे विकासाचं मॉडेल गरिबी दूर कसं करतं हे सांगावं. यात मग शहरीकरणाचा मुद्दा सुद्धा उत्तर मिळेल आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथचा सुद्धा मुद्दा मिळेल. नक्की. पण एक तुमचा जो मुद्दा आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथचा मुद्दा आपण त्याच्याकडे येऊया. पण सुनील कदम, दलित अल्पसंख्याक हा जो इतका मोठा समाज आहे, मागासलेला वंचितांचा समाज आहे, त्या समाजाशिवाय कुठलाही विकास किंवा विकासाचं कुठलंही मॉडेल हे तग धरू शकणार नाहीये. आणि त्या अर्थाने दलित असतील, अल्पसंख्याक असतील, भटके विमुक्त असतील, या सगळ्यांसाठी काही ना काही ठोस असं कुठल्या तरी जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला चित्र दिसतंय, स्पष्टपणे समोर येताना दिसतंय? सगळे जाहीरनामे वाचल्यानंतर थोडंसं एक हे वाटतं की सगळे दलित अल्पसंख्याक जो हा मोठा 80% वर 84% मोठा तो लोकसंख्येचा चंक आहे आणि याच्याकडे दुर्लक्षित करताना त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कुठेतरी मला दृष्टिकोन बरोबर वाटत नाही, तो अप्रोप्रिएट नाही. कारण तो दृष्टिकोन कसा आहे की वेलफेअर स्कीम्सने काही होणार नाहीये. इथं जाणीवपूर्वक काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की दलित अल्पसंख्याकमध्ये जर शिक्षणामध्ये जर आपण ही गोष्ट पाहिली तर एनरोलमेंट रेट हा 20% आहे फक्त. म्हणजे एनरोलमेंट जो होणार आहेत तेच 20% आहेत आणि त्याही पलीकडे ड्रॉपआउट 68% मोठ्या प्रमाणात. म्हणजे मुळात एनरोलमेंट होत नाही आणि पुढे तो हे होणार आहे. मग हा जो मार्जिनलाइज क्लास आहे हा जर तुमच्या म्हणजे मेन स्ट्रीम ऍक्टिव्हिटीमध्ये आला नाही, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये आला नाही तर या म्हणजे देशाचा विकास म्हणजे या स्वप्न तरी आपण कसं बघू शकतो. म्हणजे एवढा 80-84% जर लोकसंख्या जर ती मार्जिनलाइज असेल तर त्या विकास हा प्रकार म्हणजे आपण नावही न घेणं म्हणजे बरोबर होईल. डॉक्टर सामंत, आपण शेतकरी कुटुंबातून आलेला आहात आणि शेतीशी संबंधित असलेला हा जो समाज आहे हा कसा मागे पडत चाललाय याबद्दल सातत्याने चर्चा होते. तुम्ही शेतीपासून तर तुम्ही उच्च शिक्षणापर्यंत हे सगळे टप्पे तुम्ही बघितलेले आहेत तुमच्या खडतर प्रवासातून. तुम्ही काय सांगाल याच्यावर की आता सुनील कदम जे म्हणाले की वंचितांपर्यंत जर हा विकास जर पोहोचला नाही तर त्याला विकास कसं काय म्हणू? म्हणजे ह्याच्यामध्ये असं हा मुद्दा शेवटी विकासाच्यावरती आपण हे करतो आणि आता आपण बघितलं की विश्लेषणामध्ये की कुठल्याच पक्षाचा हा शिक्षणाचा हा जो जाहीरनामा आहे तो 50%च्या वरती कोणाची पसंती नाही. म्हणजे लोकांना शिक्षणाचे प्रॉब्लेम्स हे कळलेले आहेत, गांभीर्य फारच त्याचं आहे आणि अडचणी भयंकर आहेत. आता आपण म्हटलं की शेतकरी कुटुंबापासून इथपर्यंत आम्हाला प्रवास करत असताना लक्षात आलं की शाळा चांगली असली, शिक्षक चांगला असला तर थोडंफार शिक्षण होऊ शकतं. म्हणजे अगदी मुलांना शाळेमध्ये पकडून आणण्यापर्यंतची अवस्था अशी आम्ही पाहिलेली आहे की शाळेचं गांभीर्य सांगण्याची परिस्थिती कोणामध्ये नव्हती. आता 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण हे कंपल्सरी आहे.
सर्व शिक्षा अभियान चांगली योजना आहे. म्हणजे केंद्राने ज्या उच्च स्तरावरती विचार करून बऱ्याचशा योजना आणल्या शाळेपासून ते युनिव्हर्सिटीज पर्यंत, परंतु त्यांचं जे इम्प्लिमेंटेशन जे आहे, अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया आहे, ते आपल्याकडे अत्यंत कमकुवत आहे. आणि ही मुलं शाळेमध्ये येत नाही, आलेले चांगले शिक्षक नाहीत. एक चांगलं धोरण सरकारने आखलं की 2 शिक्षकी शाळा केली, त्यात थोडीशी सुधारणा झाली, परंतु त्याच्यानंतर गुणवत्ता नसल्यामुळे, साधन सामग्री नसल्यामुळे, शिकवण्याच्या पद्धती चांगल्या नसल्यामुळे मुलांना त्या शिकण्याचा उत्साह निर्माण झाला आणि त्यामुळे ड्रॉपआउट रेट हा जास्त. पण याच्यामध्ये शिक्षक हा जो एक अतिशय जबाबदार महत्त्वाचा जो घटक आहे. जबाबदार घटक आहे, त्याच्याकडे पुरेसं लक्ष कोणीतरी दिलं असं वाटतं तुम्हाला? नाही, शिक्षका बरोबर. मला म्हणजे सर तुम्ही शिक्षकाबद्दल सांगा, पण त्याच्या जोडीला मला डॉक्टर दुबेवरांना प्रश्न विचारायचा वाटतो की ग्रामीण भागातला जो डॉक्टर असायचा, भलेही अनेक गावांना एक डॉक्टर असायचा, परंतु त्या डॉक्टरवर सर्व त्या भागातील रहिवाशांची मदार असायची. आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये. ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था ही पूर्णपणे मोडकळीस आलेली दिसते. तर तुम्ही आधी शिक्षकाबद्दल सांगा, नंतर तुम्ही आपण वैद्यकीय ग्रामीण भागातल्या सुविधेबद्दल सांगू शकता. तर हा शिक्षक आहे, हा चांगला ट्रेंड असला पाहिजे. आता आपल्याकडे D.Ed आधी STC वगैरे असे जे काही उपक्रम होते शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे, परंतु चांगल्या पद्धतीने ते मार्गी लागले नाही. त्यानंतर ऍक्सेस आपण ज्याला म्हणतो की एखादा मुलगा शाळेमध्ये 4थी शिकला, 5वीला जायचं कुठे, त्याला प्रवासाला पैसे पाहिजेत, शाळा जर लांब असली तर जाऊ शकत नाही, नदी पलीकडे असले जाऊ शकत नाही. बरोबर. त्यानंतर मग जी काय ध्येय धोरणं आली त्याच्यामध्ये शिक्षकांची शाळा जर चांगली झाली नसेल, की रिझल्ट चांगला लागत नसेल, 0% रिझल्ट आणणारी शाळा आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये किती आपण पाहिलेलं आहे. हे जे सगळे प्रश्न आहेत ते राजकीय इच्छाशक्तीशी निगडीत आहेत आणि राजकीय राजकारण जे मला आहे तिथे त्याच्यामध्ये- यायचं आहे. हा, तर एक छोटासा ब्रेक घेऊयात आपण, ही चर्चा सुरू ठेवूयात. आपल्यासोबत इतरही तज्ज्ञ आहेत, प्राध्यापक प्रदीप आपटे आहेत आणि हेमंत देसाई आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. जनतेचा जाहीरनामामध्ये आपण विविध विषयांवरचा त्या राजकीय पक्षांची काय भूमिका आहे, त्यांचं त्याच्यावरचं धोरण काय असणार आहे याचा एक आढावा घेतला, एक धावता आढावा घेतलेला आहे. अनेक तज्ज्ञ त्या विषयामध्ये अनेक वर्ष काम करणारे, अनेक तास एकेका विषयावरती बोलू शकतील असे तज्ज्ञ आपल्या सोबत आहेत. अर्थात वेळ कमी आहे, त्यामुळे प्राध्यापक प्रदीप आपटे, तुम्हाला खरं पहिला प्रश्न विचारायचा आहे की जी राजकीय इच्छाशक्ती आहे, राजकीय राजकारणाशिवाय हे सगळं बदलणार नाही आपल्या या लोकशाहीमध्ये. हे ज्यावेळेला आपण अध्यारोप करतो त्यावेळेला राजकीय इच्छाशक्ती आणि हा जाहीरनामा आणि त्याच्यातले जे विकासाचे मुद्दे आहेत आणि भावनिक मुद्दे आता या सगळ्या प्रचारामध्ये आपल्याला समोर येताना दिसले. कुठल्या मुद्द्यांकडे बघून जनतेनं येणाऱ्या काळामध्ये मतदान केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझं मत तुमच्या जो काही सर्वेक्षण आहे त्याच्यात सारखं आहे. बहुतेक सर्व पक्ष घोषणा करतात, ते धोरण नाही सांगत. कारण धोरण करायला बसलं की त्यांना धोरण करताना स्वतःच्या सत्तेखेरीज प्रशासनाबरोबर काम करावं लागतं. त्याच्यामधल्या ज्या शक्यता असतात त्या घोषणामध्ये सांगितलेलं असतं त्यापेक्षा खूप वेगळ्या असतात. त्यामुळे या अर्थानं हे जाहीरनाम्याचं जी सर्व गुऱ्हाळ आहे, हे गुऱ्हाळ बहुंशी खोटं ठरतं. याचं मुख्य कारण हेच आहे. धोरणात्मक दृष्ट्या चर्चा जर करायची असेल तर मला वाटत नाही की आता प्रकाशित झालेला कोणताही जाहीरनामा हा धोरणात्मक दृष्ट्या फार गांभीर्यानं घ्यावा. माझ्या मते काही प्रश्न असे आहेत की जे नोंदले गेलेत, परंतु ते पूर्णतया जर त्याची चर्चा करायची म्हटली तर मला असं वाटत नाही की अनेक पक्षांकडे त्याचा आराखडा आहे. उदाहरणार्थ आपण घेऊ, सौर ऊर्जेचा बऱ्याच जणांनी उल्लेख केलाय. जवळपास 18 राज्यांचं सौर ऊर्जाचं धोरण आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं धोरण नाही. आता हा जो अभाव आहे, हा अभाव विरोधी पक्षांकडे आणि सत्ताधारी पक्षांकडे पण होता. असंच पाण्याबद्दल आहे, असंच पाण्याच्या शुद्धीकरणाबद्दल आहे, असंच पाण्याच्या पुनर्वापराबद्दल आहे, असंच शेतीमालाच्या बाजारपेठेमध्ये जी मोकळीक द्यायला पाहिजे ती मोकळीक 2006च्या कायद्यानुसार द्यावी, जे अभिप्रेत होतो ती प्रत्यक्षात आलेली दिसत नाही, त्याबद्दल आहे. त्यामुळे माझ्या मते घोषणा ज्या केल्या जातात त्याला धोरण म्हणून आपण फार गांभीर्यानं घ्यावं असं मला मुळात वाटत नाही. आणि ही त्यातली सर्वात मोठी त्रुटी आहे. अच्छा, एक मिनिट, अगदी वेळ कमी आहे. थोडक्यात हेमंत देसाई, तुम्ही काय सांगू शकाल? एक जो ट्रू नॉर्थ असायला लागतो, मतदाराला निवड कुठल्या पक्षाकडे जायचंय, कुठल्या पक्षाला निवडून द्यायचंय. स्थानिक मुद्दे खूप वेगळे आहेत, म्हणजे अगदी गटा
गटारीपासून ते रस्त्यांपर्यंतचे मुद्दे आहेत, ते सगळे या सगळ्या मोठमोठ्या गोंडस शब्दांच्या अखत्यारीतच येतात. तुम्हाला असं वाटतं का की हा जो येणाऱ्या काळातला मतदानाचा आणि मतदाराचा जो एक मतदान करण्यापर्यंतचा जो प्रवास असणार आहे तो या जाहीरनाम्यावरतीच असेल की इतर काही त्याच्यामध्ये वेगळे मुद्दे असतील? नाही, जाहीरनाम्यावरती तर बिलकुल नसेल. एक तर ही संपूर्ण निवडणूक आहे ती अध्यक्ष त्याप्रमाणे निवडणूक लढवली गेली. पृथ्वीराज चव्हाण चांगले का, मोदी चांगले का, देवेंद्र फडणवीस चांगले, अशा प्रकारे चर्चा झाली. ती अतिशय उथळ आणि भंपक स्वरूपाची सगळी चर्चा होती. मुख्य जे मुद्दे आहेत की धोरणात्मक मुद्दे ज्याचा आपण उल्लेख करतो, म्हणजे आता उदाहरणार्थ काय की शेतीवरनं उद्योगाकडे आपण शिफ्ट झालो, तर ते शिफ्ट होताना आपल्याला कशा प्रकारचं धोरण करायला लागेल. म्हणजे शेती आपल्याला संपवायची आहे का, आपल्याला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता हवी आहे का नको आहे, बिलकुल. दुसरं म्हणजे पाण्याच्या संबंधी समान वाटप एका पक्षाने त्याचा उल्लेख केलाय. समान वाटप म्हणजे आता विलासराव साळुंक्यांपासून आपल्याला हे करायला लागेल. समान वाटप म्हणजे कशा प्रकारे शेतीमध्ये कोरडवाहू शेती का बागायती शेती, याच्यामध्ये आपण आतापर्यंतची काही धोरण आहेत त्याच्यामध्ये काय आपल्याला बदलाव पाहिजे का नाही, हे जे मूलभूत प्रश्न आहे. किंवा शहरीकरण, आपण वारंवार ज्याचा उल्लेख केला, शहरीकरणामुळे जे एकूण सगळं बकालीकरण आहे, तर ते शहरीकरण फक्त वाढवायचं आहे का ग्रामीण भागामध्ये स्वयंपूर्णता काही थोडीशी आणण्याचं, या ग्रामीण भागातली जनता ग्रामीण भागातच चांगल्या प्रकारे ग्रामीण भागातल्या आरोग्य संदर्भात आपण डॉक्टर दुबेवारांना विचारलं होतं. आमच्याकडे ग्रामीण भागातली आरोग्य सेवा हा तर चेष्टेचा विषय आहे. कारण अत्यंत तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची कुठलीही सोय नाही, त्याची सोय नाही तर तो रुग्णाची सोय काय करेल. बरोबर. तर अत्यंत चेष्टेचा विषय आहे. ग्रामीण भागातली सेवा ही आपण सुधारू शकतो, परंतु गव्हर्नमेंटकडे, शासनाकडे तशी कुठलाही दृष्टिकोन नाही. आज MBBS डॉक्टर जाण्यास तयार नाहीत. BAMS डॉक्टर जातात पण त्यांना घेतल्या जात हे सगळे मुद्दे सातत्यानं आलेले आहेत. अगदी थोडक्यात, अगदी 30 सेकंदात तुम्ही काय सांगाल की यावरनं मग मतदार राजा मतदान का करत नाहीये, ह्या मुद्द्यांना समोर ठेवून मतदान का होताना दिसत नाही, होतं किंवा नाही होत? मुळात जाहीरनामाच आलाय तो 4-5 दिवस राहिलेत इलेक्शनला, त्यामुळे उमेदवारांनी सुद्धा जाहीरनामा वाचलेला नाही. मी हे ठामपणे सांगतो. तो उमेदवारांनाच माहित नाही तर जनतेचा प्रश्नच येत नाही त्यांनी वाचलेला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की प्रचार संपलाय आणि लोकांना विचार करायला सुद्धा वेळ नाहीये. इतकं कॉन्ट्रडिक्शन्स आहेत. आणि जाहीर सभेमध्ये पण त्यांचेच लोक, म्हणजे त्या पक्षाचे लोक असतात, त्यामुळे अक्रॉस तर ते काही हे होतच नाहीये. शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या, विद्यापीठांच्या समस्या भयंकर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. ह्या बाबतीमध्ये ध्येय धोरण ठरवण्यासाठी कुठल्याही जाहीरनाम्यामध्ये असं कोणी सांगितलेलं, नुसतं म्हणायचं जागतिक दर्जाचं करणार. म्हणजे जागतिक दर्जा काय आहे, म्हणजे नेमकं काय करणार, म्हणजे नेमकं काय विजय जावंद्या, तुम्ही अगदी थोडक्यात सांगा काय तुम्हाला वाटतं या जाहीरनाम्याबाबत? कुठेतरी या मुद्द्यांवरनं कुठेतरी सुरुवात झाली असं वाटतं का? काहीतरी वेगळ्या पद्धतीची विकासाची चर्चा या जाहीरनाम्याच्या निमित्ताने सुरू झाली असं तुम्हाला वाटतंय का? बिलकुल नाही. जाहीरनाम्याकडे पाहून कोणीही मतदान करत नाही. आणि आता निवडणुका या हेमंतजींनी म्हटल्याप्रमाणे निवडणुका या मुद्द्यावर होतच नाही आहेत. निवडणुका या आता पैशाचा खेळ झालेला आहे. अहो, कालपर्यंत जो काँग्रेसमध्ये होता तो जर आज भाजपचा उमेदवार होणार असेल तर कसला पक्ष, कसला सिद्धांत, कसला विचार, हे काही राहिलेलं नाही आहे. मतदारांसमोर नागनाथ किंवा सापनाथ या दोनपैकी एक निवडायचा आहे आणि 5 वर्ष त्याला झेलायचं आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणताय की पर्याय नाही राहिलेला, पण पर्याय शेवटी आपल्याला नोटासारखा सुद्धा पर्याय आता आलेला आहे. पण अर्थात मतदान जे आहे ते करायला पाहिजे आणि येणाऱ्या 15 तारखेला मतदार राजा त्याच्या मनात काय चाललंय त्याचं चित्र आपल्या समोर आणणार आहे. हे सगळे जाहीरनामे सामान्य जनतेसाठी जे जाहीर केलेले आहेत त्या जाहीरनाम्यांची चर्चा सुद्धा नशिबाने यावेळच्या सगळ्या प्रचारामध्ये खूप चांगली झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणावर हे मुद्दे आलेत. पूर्वीच्या तुलनेत भावनिक मुद्दे कमी झालेले आहेत आणि अशा वेळेला या जाहीरनाम्यांचा नुसता एक फार्स आहे का हे आपण उद्या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना आणि नेत्यांना विचारणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.